मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस होतोय। दादर, माटुंगा, वरळीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुंबईतील सर्वच परिसरात जोरदार पाऊस होतोय। मुंबईसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढच्या काही तासात जोरदार पाऊस पडणार असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय सर्वच परिसरात जोरदार पाऊस होतोय। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्यात। मीनाक्षी, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, आपण पाहतोय की 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाचा जोर जो आहे अधूनमधून वाढत आहे। पण काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो अधिक वाढलेला आहे। सध्या आपण पाहतोय की मी मुंबईच्या दादर परिसरात आहे आणि दादर परिसरात देखील सध्या जोरदार पाऊस पडत आहे। सध्या आपण पाहिलं तर सकाळी हवामान खात्याकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जे आहे ते जारी करण्यात आलं होतं, पण काही तासातच आता पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट जे आहे ते मुंबईसाठी जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आपण पाहतोय की काही भागांमध्ये गडगडाटासह पाऊस जे आहे ते कोसळत आहे आणि यासोबतच पुढील काही तासात पावसाचा जोर जो आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे। खरं तर हवामान विभागाने ही सगळीच माहिती जी आहे ती दिलेली आहे आणि यासोबतच आपण पाहतोय की मुसळधार पाऊस या सगळ्याच परिसरामध्ये पडतोय आणि काही सखल भागामध्ये देखील काही तासात असाच जर पाऊस पडत राहिला तर पाणी साचण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की मागील 3-4 दिवसापासून पावसाने जोर धरलेला आहे। सध्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो कोसळत आहे। काही भागात जर आपण पाहिलं तर पावसाचा अधिक पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या नरिमन पॉइंट पासून ते दादर, वरळी, परळ, शीव, कुर्ला आणि या सगळ्याच भागामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की मुंबईतली जी लाईफलाईन आहे किंवा मग वाहतूक व्यवस्था जर आपण पाहिली तर सुरळीत आहे। कुठेही आपण पाहतोय वाहतूक कोंडी झालेली नाहीये किंवा मग रेल्वेवरती या पावसाचा अद्याप तरी परिणाम पडलेला नाहीये। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहतोय की पुढच्या काही तासांमध्ये मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो। मात्र मुंबईतल्या दक्षिण भागामध्ये पावसाचा वेग हा अधिक असू शकतो अशी देखील माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा हा जो आहे तो हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी देखील दिलेला आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।